घरफोडी प्रकरणी चौघांना अटक, 5.5 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. कोल्हापूर, इस्पुर्ली आणि मिरज पोलीस ठाण्यात 2 घरफोडीचे गुन्हे दाखल असलेले स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने उघडकीस आणून या प्रकरणी आरोपी गुरुदत्त शांतीनाथ पोळ वय वर्ष 43, बिजली चौक, जवाहरनगर, हरीश मधुकर पोळ वय वर्ष 38, राहणार बी वार्ड, जवाहरनगर, संजय मधुकर पोळ वय वर्ष 47, राहणार जवाहरनगर, सध्या राहणार सुभाषनगर, दिंडीवेश, मिरज आणि स्वप्नील सुरेश सातपुते वय वर्ष 37, राहणार क्रांती चौक, मंडळाजवळ, यादवनगर यांना अटक करून त्यांच्याकडील 5.5 लाख रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने जप्त करून घरफोडीचे 2 गुन्हे उघडकीस आणले आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला घरफोडीतील चोरीचे दाखल असलेले गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. या अनुषंगाने घरफोडी प्रकरणातील गुन्ह्याची माहिती घेऊन तपास करीत असताना इस्पुर्ली पोलीस ठाण्यात घरफोडीचा दाखला असलेला गुन्हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार गुरु पोळ याने आपल्या साथीदाराच्या मदतीने केला असून चोरीतील सोन्या चांदीच्या दागिन्याची विक्री करण्यासाठी कात्यायनी परिसरात असलेल्या मंदिर येथे येणार असल्याची माहिती मिळाली असता या पथकातील पोलिसांनी दिनांक 30 नोव्हेंबर रोजी कात्यायनी परिसरात मंदिराजवळ सापळा रचून त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील घरफोडीतील सोन्या चांदीचे दागिने, मोटरसायकल, गुन्ह्यातील हत्यारे मिळून आली. याबाबत त्यांच्याकडे अधिक तपास केला असता त्यांनी इस्पुर्ली आणि मिरज पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी केल्याची कबुली दिल्याने त्यांच्याकडील 32 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि 180 ग्रॅम वजनाची चांदीचे दागिने असा एकूण 5.5 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यातील गुरुनाथ पोळ आणि स्वप्नील सातपुते हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर पोलीस ठाण्यात पोळ यांच्यावर 50 गुन्हे दाखल आहेत, तर स्वप्नील यांच्यावर 32 गुन्हे दाखल आहेत. या आरोपीकडून इस्पुर्ली आणि मिरज पोलीस ठाण्यात दाखल असलेले गुन्हे उघडकीस आणून आरोपींना मुद्देमालासह इस्पुर्ली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक माननीय महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमळकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, पोलीस खंडेराव कोळी, संदीप पाटील, शिवानंद स्वामी यांच्यासह आदींनी केली.